यस अचानक तिसरा सामना एका बाजूला रत्नागिरीचे बलाढ्य संघ रत्नागिरी क्रीडा मंडळ बिरजोळे आणि संघनायक समर्थ पाटील आणि समोर आपण पाहतोय महाकाली कुंभारली संघाकडून जर्सी क्रमांक 10 ऋतिक टॉस झाले रत्नागिरी क्रीडा मंडळ संघ टॉसचा बॉस ठरतोय प्रथम क्रीडांगण स्वीकारले म्हणजेच काय तर सेकंदामध्ये पहिली रेड खेळण्यासाठी ते सज्ज राहतील परंतु यावेळी आक्रमण करण्यासाठी महाकाली कुंभारली संघ इथे सज्ज होईल झालं तुझं तो इकडे अरे पहिलीच रेड इथे आपण पाड आलो जबरदस्त प्रयत्न इथे केला गेला होता फैजल जेटीची पहिलीच रेड परंतु या क्रीडांगणाच्या बाहेर पॉइंट इथे मिळतोय तो महाकाली कुंभारली संघाला दमदार अशी केली गेलेली सुरुवात महाकाली कुंभारली संघाकडून केलं गेलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणाचा फायदा मात्र इथे मिळालाय दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर दिसत आहेत सागर कांबळे या लेफ्ट कॉर्नरला आणि त्याच्या दिशेने चाललेली खेळी मध्यभागी सौरभ जाधव आहे त्याच्या जोडीला समर्थ पाटील राईट कॉर्नरला चेतन पाटील आणि कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 11 कडून खेळणारा खेळाडू दरम्यान चढाई पूर्ण केली जर्सी क्रमांक 8 रेड बॅलेट करून माघारी परतलेला पाहायला मिळाला एमटी रेड आणि याच वेळ दरम्यान इथे मात्र चांगली उंची लाभलेला हा खेळाडू जर्सी क्रमांक 11 फुल हाऊस क्रीडांगण सुरुवातीपासून आक्रमण चढवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न पॉइंट टेबल ऑन झालाय तो महाकाली कुंभारली संघाकडून परंतु यावेळी रत्नागिरी क्रीडा मंडळ कशा पद्धतीने खेळतोय ते पाड इथे आवश्यक आहे एमटी रेड सुरक्षितपणे माघारी परतलाय जर्सी क्रमांक 7 चढाई करताना सावधशी चाललेली खेळी आहे आणि सुजन शिर्के आहे जो या चढाई करतोय मिडल लाईन वरती येऊन टाइम काउंटर वरती नजर सुरक्षितपणे माघारी परतला एमटी रेड दुसऱ्या बाजूने आशिष खवाडी लोकल बॉय रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाकडून वैयक्तिक दुसरी रेड करून या क्रीडांगणावरती महाकाली कुंभारली संघाचा डिफेन्स सज्ज आणि यावी राईट कॉर्नरच्या दिशेने लक्ष केंद्रित करत असताना 1-2-2 अशा पद्धतीने फील्ड आहे बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये असताना सलग दुसरी एमटी रेड पाहायला मिळाले ते आशिष खवाडी याची परंतु यावी थर्ड रेड साठी डू ऑर डाय जर्सी क्रमांक 7 सुजन शिर्के तिसऱ्या चढाईसाठी बिगुल वाजलाय परंतु बिगुलचा फायदा मात्र कोणत्या संघाला इथे मिळतो ते मात्र पाहावं लागेल सागर एका बाजूला दुसऱ्या बाजूला चेतन आणि यावेळी समर्थ पाटील डबल माइंडेड फ्रंटला आला शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी लॉबी मध्ये दाखल झालाय मिसबॅलन्स रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न पहिले लॉबी मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर डिपेंडंटला टच केलं गेलं त्यामुळे रायडर इथे मात्र क्रीडांगणाच्या बाहेर जाईल सिंगल पॉइंट रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला आशिष निसटतोय अप्रतिम खेळाचा प्रयत्नशील पाहायला मिळाले लाजवाब चतुरता चपळता आणि तेवढी ताकदवान केली गेलेली रेड 2 महत्वपूर्ण पॉइंट 2 पॉइंट भेटतात रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला एका गुणांची बढ़त राहील पॉइंट टेबल 3-2 रत्नदीप 3 गुण 2 गुणांवरती महाकाली कुंभारली आणि जर्सी क्रमांक 8 चढाई करण्यासाठी तेजस मांजरेकर तेजस्वीची कामगिरी करतो का ते पाहणं इथे आवश्यक मिडल लाईन वरती उभा राहिले लेफ्ट कॉर्नर वरती लक्ष केंद्रित करतोय फील्ड वरती नजर देतोय माघारी परतलाय
आणि दरम्यान घेतला गेलाय तो पहिला टाइम ऑफ महाकाली कुंभारनी संघाकडून घेतला गेलेला टाइम ऑफ. चर्चा होईल, बातचीत होईल, कारण ज्या पद्धतीने आशिष खवालीने रेड केली होती, फुल फोर्सली केली गेलेली रेड, मिडल लाईनच्या दिशेने स्वतःला झोकून दिलं आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेली रेड. एक आत्मविश्वास वाढून जाईल रत्नादेवी क्रीडा मंडळ बेळजोळी संघाचा. यस, फैजल जेठी चढाई करण्यासाठी दाखल. 4चा डिफेन्स आहे. पहिल्या चढाईमध्ये नाकाम ठरलाय, पॉइंटच्या बाबतीत अपयशी ठरलाय, परंतु या चढाईमध्ये 4च्या डिफेन्स विरुद्ध कशा पद्धतीने खेळतो पाहूया. लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर वरती नजर केंद्रित आहे, परंतु तेवढा डिफेन्सिव्हचा फुटवर्क, डिफेन्सिव्हचा खेळ यावेळी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सावधशी केली गेलेली चढाई कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे क्रीडांगणात परतला. एमटी रेड इथे त्याने प्रेझेंट केले. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतो 3 अक्षय कदम. चेतनच्या दिशेने चाललेला प्रयत्न होता. अक्षय कदम याचा मिडल लाईन क्रॉस केली आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलाय. आशिष आहे या आधीच्या रेडचा जबरदस्त खेळ त्याने सादर केलाय, परंतु यावेळी बचावात्मक घेतला गेलेला. पवित्रा कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. फर्स्ट हाफचा खेळ डिफेन्सिव्ह खेळायचं आणि यावेळी थर्ड डुअल आहे. तिसऱ्या चढाईसाठी विश्वास दाखवला गेलाय. यावेळी तेजस मांजरेकर याला तेजसला नावाप्रमाणे तेजस्वी खेळ करावा लागेल. आणि यावेळी सागर आहे, सागरच्या जोडीला फैजल आहे. सक्सेसफुल टॅकल आहे, परफेक्ट अँकल होल्ड, नो चान्स फॉर रायडर. पॉइंट गोज टू रत्नादेवी क्रीडा मंडळ बेळजोळी. यावेळी आशिष गवाली जर्सी क्रमांक 11 उत्तराला प्रत्युत्तर आणि त्याचबरोबर अटॅकला रिअटॅक इथे पाहायला मिळेल. ऍक्शनला रिॲक्शन इथे दिली जाते. आणि याच दरम्यान आशिष सुपर टॅकल ऑन असताना डीपली जाण्याचा चाललेला प्रयत्न. कचऱ्याची घंटी डोक्यावरती, काही सेकंद इथे शिल्लक आणि दबोचले, जखडलं गेले. यावेळी अक्षय कदमने दाखवला आपला दम. आशिष गवाडी मैदानाच्या बाहेर आणि पॉइंट इथे मिळाले तो महाकाली कुंभारनी संघाला. पॉइंट टेबल इक्वल फॉर ऑल. 4-4 गुण पॉइंट टेबल वर असताना सागरच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न या रायडर्स आहे. मध्य साखळीमध्ये आपल्याला सौरभ जाधव दिसतोय. पार्थ पाटील त्याच्या जोडीला असेल, परंतु यावेळी फैजल जेटीवरती लगावला गेलाय डाव. 4चा डिफेन्स, बोनस पॉइंट ऑफ. राईट कॉर्नर आणि यावेळी लेफ्ट कॉर्नर जर्सी क्रमांक 9 साहिल गमरे आहे, जो यावेळी लेफ्ट कॉर्नर. राईट कॉर्नर जर्सी क्रमांक 10 इथे आपल्याला पाहायला मिळतो तो ऋतिक. आणि मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय तो फैजल जेठी. कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला हा पाहायला मिळाला. रनिंग हँड टच सुजन शिर्के प्रयत्न करताना चक्रव्यूह असफल ठरतो फैजल जेठी. चैन ब्रेक झाली, चैन निसटली होती, सटकला होता सूरज आणि चेतन मात्र इथे पाहत राहिला, परंतु फैजलने चौड्यामध्ये हात टाकला होता, सपोर्ट साठी रेडी नव्हता तो. यावेळी चेतन असफल ठरला, टॅकल सक्सेसफुल ठरले. रेड पॉइंट मिळाले तो महाकाली कुंभारनी संघाला. यावेळी सागर कांबळे जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतले. जर्सी क्रमांक 7 रेड व्हॅलिड करतोय. फर्स्ट हाफचा खेळ आहे, त्यामुळे थर्ड वरती लक्ष केंद्रित करून खेळताना दोन्ही संघ इथे प्रयत्न करायचा आहे. काय घडेल ते घडेल, परंतु आपल्याला इथे कोण नडेल त्याच्या विरुद्ध मात्र बहारदार खेळ कोणता संघ करेल ते पाहणं इथे आवश्यक आहे. पुढे काय होणार हे माहीत नसतं, पण आत्मविश्वास असा ठेवायचा की जे होईल ते परफेक्ट होईल. आणि जे परफेक्ट करायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट खेळ करणं गरजेचं आहे.
यस टाइम ऑफ नंतर पुन्हा सायमाला इथे सुरुवात होते. पार्थ पाटील डू ऑर डाय साठी पार्थ पाटील वरती दाखवला गेलाय विश्वास. नवीन चेहरा यावी रत्नदीप क्रीडा मंडळ संघाच्या माध्यमातून चढाई करण्यासाठी 5 डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ आहे आणि यावी चवडा लगावला गेला होता परंतु होल्ड केला गेलाय कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. सक्सेसफुल ठरला टॅकल. जर्सी क्रमांक 4 तिथे पाहायला मिळतोय. अनिकेतच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल सक्सेसफुल. पार्थ पाटील क्रीडांगणाच्या बाहेर. पॉइंट टेबल 6-4 आणि त्याच दरम्यान इथे मात्र सौरभ स्वतःचा बचाव करू शकला नाहीये. सौरभ जाधवला यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सुजन शिर्के याही वेळी सक्सेसफुल ठरलाय. रिलाईव्ह केलंय तो जर्सी क्रमांक 8 कडून खेळणारा खेळाडू तेजस मांजरेकर याला. यावेळी समर्थ पाटील जर्सी क्रमांक 14 बाहुबली खेळाडू आहे. ताकदवान खेळाडू आहे. समर्थ यावेळी सामर्थ्य दाखवतोय का एमटी रेड कडून माघारी परततोय. यस एमटी रेड कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतला. तेजस मांजरेकर चढाई करताना जबरदस्त हेअरस्टाईल आहे आणि तेवढीच ऍक्टिव्ह अशी चढाई त्याच्या माध्यमातून. लेफ्ट कॉर्नर सागरच्या दिशेने चाललेला खेळ. टाइम काउंटर वरती नजर. जास्तीत जास्त टाइम स्पेंड करण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि सुखरूप क्रीडांगणात परत. समर्थ सामर्थ्य दाखवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये तिन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरी रेड करताना यावी समर्थ पाटील. कोणताही मोठा प्रयत्न त्याने ते केला नाही. सुरक्षित माघारी परतण्याचा त्याचा निर्णय इथे पाहायला मिळाला. तेजस सुपर टॅकल ऑन आहे आणि 2 सुपरमॅन पाहायला मिळतात. चेतन पाटील आणि सामर्थ पाटील आणि कॉर्नरला सागर कांबळेच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न होता तो यावी तेजस याचा. कोणताही मोठा प्रयत्न त्याने केला नाहीये. सुरक्षित प्रांगणात परततोय आणि यावी थर्ड साठी जर्सी क्रमांक 12 चेतन पाटील ड्युअल डाय साठी ते प्रयत्न करेल. फुल हाऊस क्रीडांगण साठी मोहरे मैदानाच्या आतमध्ये. यावी रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून हा ताकदवान खेळाडू परंतु यावी सक्सेसफुल कोण ठरतोय टॅकल की रेडर ते पाहणे इथे आवश्यक आहे. बुरसाठी खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. कॉर्नरची चेन आणि कॉर्नरच्या चेन खालून पिकअप केला गेलेला एक बोनस पॉइंट इथे मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. आणि त्या दरम्यान थर्ड डू ऑर डाय साठी सुजन शिर्के रॅपिडली असफल. चेतन डॅश परफेक्ट आहे लाजवाब डॅश. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळतील रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला परंतु डॅश परफेक्ट टायमिंगला दिला गेला होता. सागरचं टायमिंग लाजवाब होतं. टचिंग करून चेतनने अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता रायडर निसटला परंतु परफेक्ट टायमिंगला दिला गेलेला डॅश परंतु स्वतःला मात्र लॉबीच्या आतमध्ये ठेवू शकला नाही त्यामुळे त्यालाही मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. परंतु यावेळी रिलाईव्ह झालेला आशिष गवारी मैदानात दाखल झाल्या 2 पॉइंट इथे त्याने प्राप्त केलेत. 2 मोहरे मैदानाच्या बाहेर. लाजवाब खेळ इथे पाहायला मिळणार आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ चांगली सुरुवात एक चांगला प्रारंभ करून देताना पॉइंट टेबल 9-8 एका गुणाची बढ़त राहते. जर्सी क्रमांक 3 चढाई करतोय अक्षय कदम. आपल्याला कष्ट करायचे. आपण केलेले कष्ट कधी कधी नशिबात नसलेल्या गोष्टीही साध्य करून देत असतात आणि ते इथे मात्र कष्ट करावे लागतील रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी कुंभारनी कशा पद्धतीने यावी फाईट देतोय तेही पाहणं आवश्यक असणार आहे. फैजल चेटी राईट कॉर्नर च्या दिशेने चाललेलं फुटवर्क होतं. सेफली खेळतोय. कोणती आक्रमकता त्याने या रेड मध्ये दाखवली नाहीये. दोन्ही संघ सावध खेळतात कारण फर्स्ट हाफचा खेळ आहे त्यामुळे कोणताही आक्रमण इथे मात्र विशेष केलं जात नाहीये. सेफली खेळायचं आणि थर्ड रेड मध्ये प्रयत्न करायचे आणि माघारी परतायचं हे दोन्ही संघांनी आत्मसात केलेली रणनीती आहे आणि त्याच रणनीती खेळताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतील. चढाई करतो तो तेजस. यावेळी फील्ड मध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला कारण सागर मैदानाच्या बाहेर गेला त्यामुळे समर्थ येतो जो लेफ्ट कॉर्नरला. राईटला चेतन पाटील. दोन्ही पाटील बंधू 2 कॉर्नर सांभाळताना इथे दिसत आहेत. तेजस चढाई पूर्ण करून आपल्या प्रांगणामध्ये परतलाय परंतु आशिष खवाडीने मात्र या मॅच मध्ये कमाल धमाल केले. लोकल बॉय आहे या पंचक्रोशीतील हा खेळाडू आणि या विचार रेड साठी तेजस डू ऑर डाय साठी
समर्थच्या दिशेने डीपली जाण्याचा प्रयत्न, चेतन आलाय, जबरदस्त टॅकल, अफलातून खेळाचं प्रदर्शन, एक लाजवाब टीम वर्क, मैदानाच्या बाहेर जावं लागते, तेजस याला सक्सेसफुल टॅकल ठरलंय. थर्ड आहे आशिष येतोय, 2 ओव्हर आहे आणि इथे सुपर टॅकल ऑन आहे. राईट कॉर्नर डीपली जाण्याचा प्रयत्न, डबल बाईट, चेन सुटली आणि इथे मात्र सफल रेड. 1 पॉइंट यावेळी इथे मिळाला. आणखी एक मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय, तो यावेळी अनिकेत. अक्षय कदम दाखवेल काही ते दम, अडचणीमध्ये आहे संघ, चढाई करण्यासाठी चेतनच्या दिशेने, चेतनच्या नजरेखाली बोनस टीम खेळण्यासाठी त्याचा चाललेला प्रयत्न रिकन्फर्म करतोय. मिडल लाईन वरती येऊन राहिला उभा सेफली आणि 1 बोनस पॉइंट दरम्यान घेतला गेला. तर टाइम ऑफ पंकज जगडे यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करेल. महाकाली कुंभारली विरुद्ध रत्नदेव क्रीडा मंडळ मिरजोळे यांच्यामध्ये झालेली लढत आहे. पॉइंट टेबल आहे 11-9. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे 11 गुण, 9 गुणांवरती खेळतोय तो महाकाली कुंभारली संघ. यस आशिष शेवटचे 2 खेळाडू क्रीडांगणात. सुपर टॅकल ऑन, हाताचा वापर, धावा केलाय, धावा प्रतिधावा जरूर इथे पाहायला मिळेल. अनिकेत कदम आहे परंतु प्रभाव इथे पाहायला मिळाला नाही. दबावामध्ये प्रभाव दाखवणे आवश्यक असतो परंतु तो प्रभाव इथे मात्र दिसला नाही. आशिष खवाडीच्या माध्यमातून एमटी रेड धावा ठोकला होता परंतु असफल ठरला तो धावा. एमटी रेड पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान अक्षय कदम यावेळी प्रॉपरली अप अँड डाऊन फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाही, त्यामुळे कोणताही पॉइंट न घेता माघारी यावं लागलं ते अक्षय कदम याला. यावेळी फैजल जेठी याला इथे आजमावलं गेलंय, आशिषला मागे ठेवलं गेलं कारण सलग 2 चढ्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या परंतु यावेळी डीपली जाण्याचा विचार फैजल जेठीचा आणि दुसऱ्या बॉल अक्षय कदम. पंचांच्या माध्यमातून काय इशारा, पंच आणि साइड पंच यांच्यामध्ये होईल बातचीत आणि त्यानंतर येईल निर्णय आपल्यापर्यंत. रायडर सेफ आहे कारण डिफेंडरने एंड लाईन क्रॉस केली आहे. एंड लाईन इथे क्रॉस झाली त्यामुळे मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. तो जर्सी क्रमांक 3 अक्षय कदम याला आणि यस चला निर्णय दिला, थँक्यू सो मच. यस मॅच ऑन करा. शेवटचा 1 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, दरम्यान खेळाडू बदलण्यासाठी घेतला गेलेला निर्णय. जर्सी क्रमांक 2 यावेळी मैदानाच्या आतमध्ये जातोय, आणला जातोय मयूर प्रभुलकर. जर्सी क्रमांक 10 ला विश्रांती दिली गेली, ऋतिक इथे विश्रांती घेतोय आणि मयूर प्रभुलकरला इथे मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. जबरदस्त हेअरस्टाईल, तेवढं जबरदस्त खेळ करण्यासाठी याच्यावरती दाखवला गेलेला विश्वास आहे. आणि कॉर्नरिंगच्या दिशेने फैजल जेठीच्या दिशेने चाललेलं फुटवर्क, सागर कांबळे सज्ज, ऑल आउटचा खतरा महाकाली कुंभारली संघासमोर असताना यावेळी लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नरवरती लक्ष केंद्रित करून खेळताना रॅपिडली चाललेली रेड परंतु यावेळी संयम गमावलाय. ओ सफल चेतन पाटील सफल आहे, सक्सेसफुल रेड. 1 खेळाडू रिलाईव्ह, 2चा डिफेन्स आणि आशिष बोनस प्लस 1 पॉइंट असे 2 पॉइंट इथे मिळाले परंतु यावेळी मात्र नाकाम ठरेल. मयूर प्रभुलकर टॅकल करण्यासाठी चवड्यामध्ये जम्प केली होती परंतु आशिष यावी चलाकी दाखवताना एक सक्सेसफुल पिकअप केला गेलेला पॉइंट. मध्यंतरासाठी थांबलेला खेळ आणि पॉइंट टेबल आहे 13-11. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे रत्नागिरी 13 गुण आणि महाकाली कुंभारली 11 गुण. अतिशय चुरशीचा चाललेला सामना आपण या मैदानावर पाहतोय. सन्माननीय या कोकणचं लाडकं नेतृत्व आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी पाली युवा मंचाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.
कॅमेरामॅन लाईव्ह प्रेक्षेपण कॅमेरामॅन लेडीज गॅलरीमध्ये जरा फोकस करा, त्या आजीला फोकस करा. तर दोन आजी बघा एकमेकांच्या शेजारी शेजारी बसल्यात, गप्पा चप्पा चालल्यात. जरा प्रेक्षकांना विनंती करतो की जरा या दोन आजींसाठी जरा जोरदार टाळ्या. एवढ्या थंडीमध्ये या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आवर्जून त्यांची उपस्थिती लाभले. थंडीमध्ये आम्ही कुडकुडतोय, परंतु त्या आजी बघा तिथे चर्चा करतात. थोडीशी खलबत चाललेत, सासू कशी सून कशी याच्यावरती चर्चा चालली त्यांची. यस, मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ आहे. पॉईंट टेबल 11-13. 11 गुणांवरती कुंभारली महाकाली कुंभारली संघ तर 13 गुणांवरती खेळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे. ही खेळावरती आवड असते, आपली मुलं खेळत आहेत, आपल्या गावातली ही स्पर्धा आहे आणि आपली उपस्थिती ते जरूर देत आहेत. त्यामुळे या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मंडळाच्या वतीने विशेष आभार मानतो. कोणतीही स्पर्धा असू द्या मित्रांनो, आपल्याशिवाय ती यशस्वी होत नाही. आणि तुम्ही ते आजची दुसरी रजनी आहे, कालही उदंड प्रतिसाद दिलात, आजही मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आणि उद्या तर पूर्ण हे क्रीडांगण भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. या सेकंड ऑफ दुसऱ्या सत्राला इथे आपण सुरुवात करतोय आणि इथे समर्पित केला गेलाय तो 1 पॉईंट. त्यामुळे 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळतील. 3 पॉईंट संघाच्या खात्यामध्ये आणि पॉईंट टेबल 16-11. रत्नदीप क्रीडा मंडळ 16 गुण तर 11 गुणांवरती महाकाली कुंभारली. यस, जर्सी क्रमांक 10 ऋतिक प्लेइंग 7 मध्ये तर मयूर प्रभुलकरला इथे विश्रांती दिली गेले. अक्षय कदम, अक्षयला सेकंड हाफ मध्ये बहादुर खेळ करायचंय, आपला दम दाखवायचंय आणि या चेतनचा अटॅक आहे. चेतन पाटील जंप अँड कॅच, थाय मध्ये जंप केला, परफेक्ट होल्ड केला, सक्सेसफुल टॅकल, लाजवाब खेळाचं प्रदर्शन. फर्स्ट हाफ मध्ये काय झालं माहित नाही, परंतु सेकंड हाफ मध्ये मला लढायचंय, माझ्या संघासाठी खेळायचंय, माझ्या संघाला विजयी करायचंय आणि त्यासाठी घेतला गेलेला एक सक्सेसफुल पॉइंट चेतन पाटीलच्या माध्यमातून लाजवाब खेळाचं प्रदर्शन यावेळी चेतन पाटील करतोय. सिनियर खेळाडू आहे आणि सिनियर अशी भूमिका त्याच्या माध्यमातून इथे बजावली गेली. आशिष फर्स्ट हाफ अक्षरशः याने गाजवलंय. आशिष गवाळीच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट आणि त्यामुळेच रत्नदीप क्रीडा संघाकडे जे लीड आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका आशिष गवाळी याची राहिली. सुजन शिर्के यावेळी चढाई करताना सूरज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चेतन यावेळी आत्मविश्वासाने पेटून उठलाय आणि त्याच्या माध्यमातून कसा खेळतोय ते पाहूया. यस, परंतु यावेळी कॉर्नरचा खेळाडू चेतन पाटील मैदानाच्या बाहेर, कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर गेलाय. फैसल चेटी येतोय चढाई करण्यासाठी महाकाली कुंभारली संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. लॉबी मध्ये झाले दाखल, स्वतःला सावरू आणि आवडू शकले नाही, त्यामुळे 2 पॉईंट ते मिळत आहेत रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. या जर्सी क्रमांक 9 चढाई करताना सुनील गांबरे, राईट कॉर्नर, या चेतन टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम आहे. असफल चेतनचा टॅकल, कव्हर फील्ड इथे तयारीमध्ये नव्हती. ज्यावेळी चेतनने चवड्यामध्ये हात टाकला होता त्यावेळी कव्हर फील्ड ऍक्टिव्ह होणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाही. थोडासा निराश आहे तो चेतन, परंतु यावेळी रेड मात्र सक्सेसफुल ठरले. 1 पॉईंट इथे मिळाले तर कुंभारली संघाला. आशिष गवाळी चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलाय तो आशिष. सुजन शिर्के कुंभारली संघाकडून सातत्यपूर्ण चाललेली चढाई आणि यावी समर्थ पाटील स्वतःला मागे आणू शकला नाही. एवढी वेगवान अशी चढाई पाहायला मिळाली ती सुजन शिर्केकडून. सक्सेसफुल ठरली रेड आणि समर्थ पाटील यावी मैदानाच्या बाहेर गेले. 1 पॉईंट कुंभारली संघाला. यावी आशिष 1 पॉईंट एक रायडर. सेकंड हाफ मध्ये पाहिजे कमाल धमाल खेळ करतो का पाहायचंय.
परंतु यावेळी तेवढा चांगला बचाव करताना महाकाली कुंभारली संघ इथे दिसतोय. आशिष विरुद्ध एक वेगळी रणनीती, त्याच्यावरती दबाव टाकायचा आणि कोणताही ऍडव्हान्टेज त्याला द्यायचा नाही, हा एकमेव उद्देश ठेवून खेळताना आशिष गवारी. एम्प्टी रेड. सुजन मैदानाच्या आतमध्ये आला, रेड व्हॅलिड करून माघारी परतलाय. सौरभ जाधव आहे. थर्ड डुअल आहे तिसऱ्या चढाईसाठी. जर्सी क्रमांक 11 आशिष गवारी. उंची तर लाजबाब आहे, परंतु इथे थर्ड ची जबाबदारी आहे. पॉइंट घेणं आवश्यक आहे. असा फल ठरतोय. जर्सी क्रमांक 9 आहे साहिल कमरे. डबल माइंडेड. टॅकल करू की नको करू या विचारामध्ये फ्रंटला आला, शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न होता. आशिषने फोर्स आजमावली. उडालाय. 2 पॉइंट इथे मिळतात. चेतन थाय होल्ड करण्याच्या प्रयत्नाखाली झुकलाच होता आणि त्या दरम्यान डॅश करण्यासाठी पार्थ पाटील दोन्ही असफल. सक्सेसफुल रेड. एक चांगली जॅम्प कॅरी केली गेली आणि मिडल लाईनच्या दिशेने परतवलं स्वतःला. सक्सेसफुल टेल रेड पाहायला मिळाले आणि पॉइंट इथे मात्र मिळतोय महाकाली कुंभारली संघाला. पॉइंट टेबल 20-17. 20 गुणांवरती आहे तो रत्नदीप क्रीडा मंडळ मिळतोय संघ. 17 गुणांवरती महाकाली कुंभारली. फैसल चेटे आणि दरम्यान घेतला गेलाय तो टाइम ऑफ. आतापर्यंत सरस खेळ झालाय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाचा, परंतु यानंतरही आत्मविश्वासाने खेळणं इथे गरजेचं असणार आहे. जीवनामध्ये मागे बघाल तर अनुभव मिळतो, पुढे बघितले तर आशा मिळते, आजूबाजूला बघितलं तर सत्य आणि अंतर्मनात बघितलं तर आत्मविश्वास. आता स्वतःच्या अंतर्मनात बघायचं आहे आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि आत्मविश्वासाने मात्र इथे लढायचं आहे. जर्सी क्रमांक 7 चढाई करण्यासाठी सुजन शिर्के. सागरच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न, परंतु तेवढाच बचावात्मक असा खेळ सुजन याचा. परंतु यावेळी जर्सी क्रमांक 11 आशिष आहे. महत्वपूर्ण भूमिका या रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून जर कोणी बजावली असेल तर तो आशिष आहे आणि याही वेळी चढाई करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॉर्नर इनच्या दिशेने खेळण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न, परंतु क्लीनली फुटवर्क इथे होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे आणि तरच पंचांच्या माध्यमातून पॉईंटचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आशिष चढाई पूर्ण केली आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलाय. एका बाजूने सुजन शिर्के सलग अशा चाललेल्या चढाया, परंतु तेवढा चांगला बचाव आहे तो सागर कांबळेचा. कॉर्नरला डीपली जाण्याचा प्रयत्न. कॉर्नर चेट अटॅक मध्ये फैजल जेठी आणि आशिष, मध्यभागी सौरभ जाधव. सुजनची ही एम्प्टी रेड. रेड आशिष आत्मविश्वासाने आतापर्यंत खेळलाय, परंतु इथे थांबून चालणार नाही. 30 सेकंद आहेत आपल्याकडे आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे आशिषला इथे चांगली खेळी करावी लागेल. फुल हाऊस क्रीडांगण साथी मोहरे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र थोडासा स्लाइड झालाय मिडल लाईनच्या दिशेने. इथे टॅकल करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 8 चा तेजस आणि तेजस कडून चांगली कामगिरी. सक्सेसफुल टॅकल आशिष मैदानाच्या बाहेर. थर्ड आहे. इथे जर टॅकल केलं गेलं तर 2 पॉइंट मिळू शकतात. जर्सी क्रमांक 7 सुजन सागरच्या दिशेने डीपली जातोय. चांगला बॅलन्स आतापर्यंत. एंड लाईनच्या दिशेने कॉर्नर इन. सौरभ लेझी पाहायला मिळाला. सौरभ ऍडव्हान्टेज सुजनला. रनिंग मध्ये गेला, कॉर्नर इन लाईन टच केलंय. सौरभ नाकाम ठरतोय. 1 पॉइंट मिळतोय तर कुंभारली संघाला. 19-20 अजूनही एका गुणाने पिछाडीवरती महाकाली कुंभारली संघ. यावी रिव्हर्स किक लगावण्याचा प्रयत्न फैजल जेठीचा. जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये पहा फैजल जेठी. डबल माइंडेड आहे, परंतु सक्सेसफुल टॅकल करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 10, परंतु यावी पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. टॅकल सक्सेसफुल. सुजन विरुद्ध सागर. 30 सेकंद. सोलो टॅकल पाहायला मिळतो का? शोल्डर लॉक केलं गेलं जर्सी पुलिंग, परंतु त्यानंतर निसटलंय तो सुजन ऑल आउट होतोय. या दरम्यान घेतलं गेलं तो टाइम ऑफ. चर्चा बातचीत गेम प्लॅन. दुसरं सत्र. पॉइंट टेबल 20-23.
23-20 20 यस मॅच ऑन होते. आशिष चढाई करण्यासाठी ते सज्ज होईल. 2-1 फील्ड फुल हाऊस क्रीडांगण. मिडल लाईन वरती येऊन राहिला उभा. टाइम काउंटर वरती नजर, परंतु यावी सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात एम्प्टी रेड. पॉइंट टेबल 23-20 3 गुणांची पडत राहिले. ते कुंभारली संघाकडे पिछाडीवरती यावी रत्नदीप क्रीडा मंडळ. सेकंड हाफ मध्ये थोडासा सूर गमावलाय, कारण फर्स्ट हाफ ज्या पद्धतीने गाजवलं गेलं होतं, बहादर खेळ आशिष आणि संपूर्ण टीम कडनं पाहायला मिळालं. सेकंड हाफ मध्ये मात्र ती ऊर्जा आणि ते स्पिरिट मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. थोडस मॅचला कंट्रोल मध्ये ठेवून खेळणं गरजेचं आहे. आपण पिछाडीवरती आहोत, त्यामुळे प्लॅनिंग इथे तुम्हाला करावं लागेल. या फैजल जेठी कोपरा रक्षक नाकाम ठरले. मैदानाच्या बाहेर जातोय तो अनिकेत. 1 पॉइंट मिळाले तो रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. जर्सी क्रमांक 7 सुजन. हो यावी नाकाम ठरलंय. चेतन आहे. चेतन यावी नाकाम ठरतोय. कॉर्नर इन. बोनस टीम खेळण्यासाठी सुजन शिर्केच्या नजरेखालून बोनस टीम खेळण्याचा प्रयत्न होता. राईट कॉर्नर, परंतु अप अँड डाऊन पुन्हा याही वेळी फुटवर्क पाहायला मिळालं नाही. प्रयत्न सरस झाले, परंतु दुसरा पाय हवेमध्ये असणं अपेक्षित होतं, ऑन दी एअर असणं अपेक्षित होतं, ते इथे मात्र पाहायला मिळालं नाहीये. सुजन रेड व्हॅल्यूड करायची, मिडल लाईन वरती यायचं, टाइम काउंटर वरती नजर ठेवायची, जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये परतायचं, कारण आपल्याकडे लीड आहे. कारण जे काही करायचं रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला करायचं आहे. का दुसरं सत्र आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमणाची आवश्यकता इथे असणार आहे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. पॉइंट टेबल 24-21. शेवटची 5 मिनिटं इथे जाहीर केली गेलेत फैजल जेठी चढाई करण्यासाठी. 3 गुणांनी पिछाडीवरती रत्नागिरी, परंतु कुंभारली संघ आणि या दरम्यान इथे लगामला गेला हात. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. 2 पॉइंट इथे भेटेल. यस 2 पॉइंट इथे भेटेल. हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे सुजन चढाई करण्यासाठी. पॉइंट टेबल 24-20 आहे. 1 गुणांनी पिछाडीवरती रत्नागिरी संघ आणि त्या दरम्यान सुजन शिर्केची चाललेली चढाई. सागरने फील्ड बदलले. कॉर्नरला तो आलाय. तो यावी राईट कॉर्नर लेफ्टला समर्थला घेतलं गेले. कॉर्नर इनला आशिष पाहायला मिळतोय. तर राईट कॉर्नर इनला समर्थ कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतलाय आणि त्या दरम्यान आशिष यावी वारंवार याच्यावरती दावा केला गेलाय, विश्वास दाखवला गेलाय. रेड व्हॅलिड केली. कोणताही टाइम त्याने जास्त घेतला नाही आणि तेवढ्याच गतीने माघारी परतलाय. लास्ट 4 मिनिट्स थर्ड. शेवटची 4 मिनिटे आणि डुअर डायसाठी जर्सी क्रमांक 7 सुजन समर्थच्या दिशेने चाललेला प्रयत्न. कव्हर फील्ड मध्ये चेतन आणि पार्थ आहे, परंतु कॉर्नरला सागर आणि फैजल जेठे. कव्हर फील्ड इथे काम गो. यस पार्थ पाटील नाकाम ठरले. कव्हर फील्ड मध्ये हाताचा केला गेलेला वापर. यानंतर होणार सामना तिसरा आणि अंतिम पुकार. गुरुकुल चिपळूण विरुद्ध दोस्ती गावखडी. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय. यावेळी कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे यावेळी माघारी परतलाय जर्सी क्रमांक 7 सुजन. खेळ थोडंसं स्लो केलं जात आहे, कारण वेगवान खेळ करायचा आहे तो रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. कारण 2 गुणांची आघाडी आहे ती कुंभारली संघाकडे. शेवटची 4 मिनिटे बाकी. माफ करा 3 मिनिट्स. लास्ट 3 मिनिट्स. थर्ड फैजल जेटी डुअल डाय कव्हर फील्ड मध्ये हाताचा केला वापर.
सिंगल पॉइंट. मैदानात आत आला तसाच तो बाहेर गेला, कारण एवढी रॅपिड रेड पाहायला मिळाली. सुजन 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 आतापर्यंत बहारदार खेळ केलाय. समर्थच्या दिशेने केली गेलेली खेळी आहे. प्रॉपरली फुटवर्क झाले का मात्र पाहावं लागेल. 25-24 एका गुणाने पिछाडीवरती रत्नागिरी संघ आहे, परंतु यावेळी प्रॉपरली फुटवर्क झालं नव्हतं. अपील फेटाळले गेले. एमटी रेड इथे पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा फैजल जेटी रॅपिड रेड करण्यासाठी ओळखला जाणार खेळाडू. आणि यावेळी मिडल चेंजच्या दिशेने लगावलेली किक होती, परंतु तेवढा चांगला बॅलन्स आणि चांगला कंट्रोल स्वतःवरती राखलंय. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट्स. शेवटची 2 मिनिटे इथे जाहीर केली गेलीत आणि त्यानंतर माघारी परतले तो फैजल तरेड. सुजन साठी बेस्ट रायडर महाकाली कुंभाली संघाचा, ज्याच्यावरती सलग अशा चढाईची जबाबदारी दिली गेली. आणि यावेळी चौडा काढलाय. समर्थने सामर्थ्य दाखवले. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. सुजन मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल इक्वल 25-25. पॉइंट टेबल इथे इक्वल झालाय. हाय व्होल्टेज मुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. रामा रे रामा, काय चाललाय इथे ड्रामा. पॉइंट टेबल इक्वल आणि जर्सी क्रमांक 11 कॉर्नरच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा विचार आहे. 4चा डिफेन्स आहे. आशिष गवाडी रेड करतोय. अंतिम टप्प्यामध्ये काहीच मिनिट शिल्लक असताना मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतले. 1 मिनिट बाकी. 1 मिनिट. लास्ट मिनिट. शेवटचं मिनिट. अंतिम मिनिट. सामन्याचा रिझल्ट देणार हे मिनिट. पॉइंट टेबल इक्वल आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, थोड्याच वेळात, थोड्याच काही सेकंदामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 3 ला इथे आपण पाहतोय अक्षय कदम, ज्याने या मॅच मध्ये दाखवलाय आपला दम. परंतु या महत्वाच्या वेळी कशा पद्धतीने खेळतो पाहूया. टाइम काउंटर वरती नजर आहे. जास्तीत जास्त वेळ त्याने इथे घेतलाय आणि दरम्यान घेतला गेलाय तो टाइम ऑफ. बातचीत जरूर इथे केली जाईल, कारण मे बी शेवटची रेड इथे ठरू शकते. परंतु यावेळी पॉइंट घेऊन परतण्याचा विचार असेल की कोणताही वेळ न दवडता माघारी येण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. पंकज आहे यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करतोय. कोणत्या रायडरवरती विश्वास दाखवायचा आहे, कोणता रायडर आपल्या संघासाठी पॉइंट काढू शकतो. तर दुसऱ्या बाजूने महाकाली कुंभाली संघ यावेळी अटॅक करण्याचा प्रयत्न करणार की सेफली खेळणार, का मॅच टाय पाहायला मिळणार. या स्पर्धेतली पहिली बरोबर सुटणारा सामना इथे पाहायला मिळतो की काय, या प्रश्नाचं उत्तर या रेड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस, ठरवून आहे. आर पारची लढत आहे. आर पार जायचंय, पॉइंट मिळवायचंय. 4चा डिफेन्स आणि यावी राईट कॉर्नर टू लेफ्ट कॉर्नर आणि असा फलटला जर्सी क्रमांक 8. 1 पॉइंट इथे मिळालाय. 1 पॉइंट इथे मिळालाय. काही सेकंद इथे शिल्लक आहेत, कारण पॉइंट घेतल्यानंतर तेवढाच चौडा काढलाय. चौडा काढलाय. सागर कांबळेने काढला गेलेला चौडा. टॅकलच्या स्वरूपात 1 पॉइंट इथे मिळालाय. जबरदस्त कामगिरी सागर कांबळेची. परफेक्ट टायमिंगला चौडा काढून एक महत्वाचा मोहरा गारद केलाय. पॉइंट टेबल 25-27. यस, पॉइंट टेबल 25-27. फैजल जेठी मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा रायडर आहे. मिडल क्रॉस करतोय. ऑल क्लिअर फॉर पॉइंट. 4 पॉइंट इथे मिळालेत. सामना इथे समाप्त. सेकंड राऊंड खेळण्यासाठी सज्ज होईल रत्नागिरी क्रीडा मंडळ रत्नागिरी महाकाली कुंभारी संघाविरुद्ध लढत.